जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहता पाहता आपण 7 दशक समाप्त केले. आता आजपासून आपण 8व्या दशकाला सुरुवात करूया. 8व्या दशकाचं नाव आहे मायोद्भव. त्यातल्या पहिल्या समासाचं नाव आहे देवदर्शन. खरं म्हणजे परमार्थ देवदर्शनासाठीच आहे, पण त्या देवाचं ठिकाण आपलं चुकलेलं आहे, म्हणून आपण त्याच्या दर्शनाची खटपट पण चुकीची करतो. संत संगतीमध्ये श्रवण घडलं की आपल्याला बरोबर कुठे खटपट करायची ते लक्षात येतं, ज्यांना आपली मनाची खटपट बंद पडेल. देवदर्शन समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात, श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळ बोध गुरुशिष्यांचा संवाद अतिसुगम पर्येसा. नाना शास्त्रे धांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे. नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके. ऐसी तीर्थे सर्वही करी ऐसा कोण रे संसारी फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना. आपण देव शोधायला जात नाही असं नाही. या देवाचा शोध मनुष्यानं का घ्यायचा प्रयत्न केला? कारण जन्मतः तो समाधानाच्या मागं लागला म्हणून. लहान मुलंही पहा, तोंडावरती कुठले ना कुठले तरी हावभाव असतात, पण जेव्हा त्याच्या तोंडावरती आनंदाचा सुखाचा भाव दिसतो तेव्हा मग आपल्यालाही बरं वाटतं. रडकं पोर कोणालाही आवडत नाही, हसरं गोंडस पोर आवडतं. आणि त्या लहान बाळालाही त्याला आवडेल तसाच विषय आवडतो. आईनं जवळ घेतलं की छान वाटतं, नको त्या माणसानी जवळ घेतल्यानंतर राग येतो, आवडत नाही. कशी तरीच चव जर जिभेला लागली तर तोंड वाकडं होतं, पण गोड असं काही जिभेवरती आलं की लगेच ते हसतं. आपला हा आनंदाचा सुखाचा शोध कायम सुरू आहे. ती सुखाची आनंदाची जागा खरं पाहता भगवंतापाशी आहे. मनुष्याला विषयातून सुख मिळतं, पण ते मिळाल्या नष्ट होतं हे जेव्हा त्याला अनुभवाला येतं तेव्हा तो खऱ्या समाधानाची जागा देवापाशी शोधायला जातो आणि मग देवाच्या शोधासाठी इकडे तिकडे फिरत राहतो. नाना शास्त्री धांडोळिता असं त्याचं का होईल? कोण शास्त्र धांडोळायला जाईल जो काहीतरी शोधत आहे म्हणून? शास्त्रात ते त्याला सापडत नाही, मग आयुष्य पुरत नाही आणि आतमधला संशय जात नाही. पूर्वी आपण निरूपणात पाहिलेलं आहे की आपल्याला मिळालेला वेळ मर्यादित आहे. अमर्याद. तुला हवा तेवढा प्रयत्न कर, जेव्हा मिळेल भगवंत तेव्हा मिळेल आणि मग मोक्षच, असं हवं तेवढं आयुष्य आपल्याला नेमून दिलेलं नाही. आयुमर्यादा ठरलेली आहे. मर्यादा सरत चाली की इंद्रिय थकत जातात. त्यामुळे योग्य मार्ग सापडून त्या मार्गावरती जाणं महत्त्वाचं आहे. पण काही जणांना देव कोण, समाधान तर हवं आहे, पण त्याचा शोध कुठं घ्यायचा हे कळत नसल्यामुळं ज्या मार्गानं प्रपंच केला जातो त्याच मार्गानं मग देवाला शोधायला बाहेर पडतात. म्हणजे शरीराला, बुद्धीला, मनाला कष्ट देतात. यावरती समर्थांनी हे भाष्य केलेलं आहे. आपल्याला प्रपंचासाठी आपला देह लागतो, आपलं मन, आपली इंद्रिये सगळं काही लागतं, पण परमात्मा इंद्रियांना अगोचर आहे हे सद्गुरूंकडे गेल्याशिवाय कळत नाही. आपल्याला असं वाटत राहतं जसं इंद्रियांनी विषय मिळेल तसंच इंद्रियांनीच भगवंत मिळेल आणि मग देहाला कष्ट दिले जातात. असा भ्रम करून घेतला जातो की जितके कष्ट देहाला देऊ तितकी आपली देहबुद्धी जाईल. पण अहो, जी टाकायचीच आहे त्यालाच धरून कष्ट दिले तर कशी ती जाईल? म्हणजे देहबुद्धीलाच धरून देहबुद्धीमध्ये कष्ट दिले तर देहबुद्धी जाणार नाही. हे न कळल्यामुळं फिरत बसणे, वेगवेगळे उपाय करत बसणे असं माणसं करत राहतात. समर्थ म्हणतायत, हा जो दासबोध आहे हा गुरुशिष्यांचा संवाद आहे आणि इथं शुद्ध आत्मज्ञान आता जे सांगितलं जाणार आहे ते अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलं जाणार आहे. गुरुशिष्यांचा संवाद अतिसुगम पर्येसा.
समर्थ नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे वगैरे सांगून झाल्यानंतर म्हणतात, ऐसी तीर्थे सर्वही करी, ऐसा कोण रे संसारी. म्हणजे या सर्वच्या सर्व तीर्थांना कुणाला जाता येतं, कुणालाही जाता येत नाही. जेवढी मानवाची क्षमता आहे तेवढी तीर्थे तो करेल, पण त्यासाठी त्याला प्रसंगी आपली कर्तव्येही टाकावी लागतील. हे परमार्थामध्ये मंजूर नाही. जन्मभर तीर्थयात्राच करत जर आपण फिरत बसलो तर जन्म पुरणार नाही इतकी तीर्थ पडलेली आहेत. हे समर्थ आपल्याला तळमळीनं सांगतायत, कारण त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही कुठंतरी विश्वास ठेवून स्थिर होणं आवश्यक आहे. स्थिरता नसेल तर समाधान मिळणार नाही. त्यांच्या ओव्या पहा. नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने, हे सर्वही देवाकारणे करी देत आहे. पावावया देवादिदेवा, बहुविध श्रम करावा, तेणे देव ठाई पाडावा. हे सर्व मत पावावया भगवंता ते नाना पंथ नाना मते, तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोणे परी ठाई पडेना. बहुविध उपासना, ज्याची जेथे पुरे कामना, तो तेथेचे राहिला मना सदृढ करुनी. आपापल्या परीनं आपण फिरत राहतो आणि आपापल्या परीनं आपण शोध घेत राहतो. समर्थ म्हणतात, अनेक प्रकारची तप आहेत, दानं आहेत, अनेक प्रकारचे योग आहेत, अनेक प्रकारची साधनं आहेत. सगळं काही आपण करत बसतो आणि शेवटी श्रमून जातो. आता समर्थांचं हे म्हणणं विवेकानं समजून घ्यायचं बरं का. अर्थाचा विपर्यास करायचा नाही. अहो मग खटपट करायची का नाही. आत्ता हे निरूपण ऐकतोय आपण, हे निरूपण ऐकणंसुद्धा एक प्रकारचा प्रयत्नच आहे ना, परमार्थ समजून घेण्याचा. मग हा प्रयत्न करायचा की नाही. हा प्रयत्न जरूर करायचा. समर्थ आपल्याला भरकट समजावून सांगतायत, स्थिर कुठंतरी एके ठिकाणी राहावं लागेल. पूर्वी एकदा निरूपणात गोष्ट आली पहा. एक मनुष्य गौतम बुद्धांना प्रश्न विचारायला आला, पण गौतम बुद्धांनी त्याच मनुष्याला विचारलं, तू हेच प्रश्न घेऊन आणि किती ठिकाणी गेलेला आहेस, मग तिथं काय मिळालं. तिथं जर तुला समाधान मिळालं नाही तर इथंही मिळणार नाही. श्री महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. काही जण गोंदवल्यात आले होते. थोडा काळ राहिले आणि परत जायला निघाले. जेव्हा जायला निघाले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना विचारलं, आता कुठं जाणार. ते म्हणाले, आता इथून सज्जनगडावरती जाणार, मग अमुक ठिकाणी जाणार आणि मग फिरून फिरून घरी जाणार. श्री महाराजांचा चेहरा थोडा नाराज झाला. श्री महाराज म्हणाले, आता इथे आला तर गडावर असं काय मिळणार जे इथं मिळालं नाही. इथंही तेच आहेत ना जे गडावरती आहेत. हे श्री महाराजांना सुचवायचं होतं. इथेही तोच भगवंत आहे जो गडावरती आहे, जो इतर ठिकाणी आहे. तुम्हाला कुठेतरी स्थिर होऊन साधन सांभाळावं लागेल, ही श्री महाराजांची तळमळ होती. समर्थांचं हे वर्णन पहा. पावावया देवादिदेवा, बहुविध श्रम करावा, तेणे देव ठाई पाडावा. हे सर्व मतं अशी आपली मतं आहेत. वेगवेगळे प्रयत्न केले, वेगवेगळे कष्ट केले की भगवंत सापडेल. पण असं वाटणंसुद्धा आपल्या रजोगुणातून होतं बरं का. भगवंत अशानं सापडत नाही. हे कबूल आहे की तो समजून घ्यावा लागतो, त्यासाठी थोडी खटपट करावी लागते. पण त्या खटपटीमध्ये एके ठिकाणीच विश्वास ठेवावा लागतो. जसं आपण आता श्री महाराजांकडे गेलो तर श्री महाराज भगवंताविषयी काय सांगतात ते समजून घेऊन तिथं मार्ग थांबत नाही. समजून घेऊन मनुष्य जर दुसरीकडे तेच पुन्हा समजून घ्यायला गेला तर तो भरकटला. समजून घेऊन श्री महाराजांपाशी स्थिर राहावं लागतं, तर समजल्याचं पर्यवसान अनुभवात होतं. अनुभव तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत आपण एकविधतेनं एकनिष्ठतेनं साधना करणार नाही. पावावया भगवंता ते नाना पंथ नाना मते, ही तर आहेतच. तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे हे मात्र आपल्याला माहीत असत नाही. समर्थांचं म्हणणं आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोणे परी ठाई पडेना. बहुविध उपासना, ज्याची जेथे पुरे कामना, तो तेथेचे राहिला मना सदृढ करुनी. बहुदेव बहुभक्त,
इच्छा झाले आसक्त, बहु ऋषी बहुमत वेगळाले, बहु निवडिता निवडेना, एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाई, बहुत शास्त्री बहुत भेद, मता मतास विरोध, ऐसा करिता वेवाद बहुत गेला. समर्थांचं सांगणं किती नेमकं आहे पहा. समर्थ म्हणतात, देवांची गणती करता येत नाही, इतके देव जगामध्ये भरलेले आहेत. त्यामुळं खरा देव कोणता आहे तो नेमकेपणानं सापडत नाही. बरं, उपासनेचे प्रकारसुद्धा पुष्कळ आहेत. ज्या माणसाचं जसं मन असतं, जशी इच्छा असते, तशी तो उपासना करायला जातो. तशा प्रकारे तो देवाला शोधायला जातो, जेणेकरून त्याची इच्छा तिथं पूर्ण होईल. पहा, समाजामध्ये नवसाचे देव पुष्कळ भरून आहेत. तो मनुष्य मग त्याच प्रकारची उपासना मनात धरून ठेवतो. देव पुष्कळ आहेत, त्यामुळं अशा देवांचे भक्तही पुष्कळ आहेत, आणि हे भक्त इच्छेच्या पायी देवाला जाऊन चिकटतात, असं समर्थ म्हणतात. खरं म्हणजे इच्छा टाकल्यानंतर देवाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो. पण हे सद्गुरूंकडून श्रवण घडलं तर कळणार ना. म्हणून समर्थ जे सद्गुरूच आहेत इथं शिष्याला बोध करतायत की कशा प्रकारे समाज आहे पहा, कशा प्रकारे देवाचे समज गैरसमज आहेत पहा. आता इच्छा पूर्ण झाली की तिथं चिकटला, म्हणजे तो खरं पाहता मनालाच चिकटलेला आहे, देवाला चिकटलेला नाही. पण समज मात्र तो करून घेतो की आपण देवाला चिकटून आहोत. समर्थ म्हणतायत, पुष्कळ भक्त त्यामुळं पुष्कळ देव, पुष्कळ देव त्यामुळं पुष्कळ भक्त, असं हे सुरूच आहे. त्यामुळं पुष्कळ मतं होऊन बसलेली आहेत. बहु ऋषी बहुमत वेगळाले, मग त्यात निवड होत नाही. बहु निवडिता निवडेना, एक निश्चय घडेना. कसं आहे, आत्ताच्याही युगात पहा, मोबाईलवरती आपण पाहायला गेलो तर अनेक प्रकारची मतं आहेत, अनेक प्रकारच्या उपासना आहेत. हाच प्रकार पूर्वापार चालत आलेला आहे. आज मोबाईल असल्यामुळे कदाचित पलीकडच्या राज्यातील किंवा देशातील उपासना पटकन समजेल, इतकं पटकन पूर्वी समजत नसेल. पण मतमतांतरं आहेतच, उपासना प्रकार आहेतच. समर्थ म्हणतायत, यातून निवड करता येत नाही. हे सगळं बघून आपल्याला काय हवं ते त्यातनं निवडून काढता येत नाही. आणि निवड न केल्यामुळं उपासनेबद्दल किंवा साधनेबद्दल निश्चय करता येत नाही. आणि मग शास्त्रांचाही परस्परांमध्ये वाद आहे, असंही समर्थ म्हणतात. बहुत शास्त्री बहुत भेद, मतामतास विरोध, ऐसा करिता वेवाद बहुत गेला. सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. एवढ्या सगळ्या पसाऱ्यामध्ये हजारात एक कुणीतरी असतो जो खरा देव शोधायला जातो. पण समर्थ म्हणतायत, त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. तो शोध घ्यायला जातो पण त्याला देव सापडत नाही. ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परता अहंता गुणे. आता त्याला देव हवा आहे ही गोष्ट खरी आहे, त्यासाठी तो प्रयत्न करत आहे ही पण गोष्ट खरी आहे. पण त्याला सापडत नाही, त्यामुळं त्याचा अहंभाव आतून उफाळून वरती येतो. असा कसा देव सापडत नाही? सापडलाच पाहिजे. मला जे वाटतं देवाबद्दल ते बरोबरच आहे अशी अहंता बोलायला लागते. आणि अहंता जिथं आली तिथं देव लांब राहतो. त्यामुळे एवढे प्रयत्न करून आणि देवाची इच्छा असूनही देव सापडत नाही. समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, तो देव कोण्या गुणे ठाई पडे. हे आता आपण पाहायचं आहे. देव कोणासी म्हणावे, कैसे तयास जाणावे, तेची बोलणे स्वभावे बोली जाईल. जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे, तेणे केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृतकळा, तेज दिधले रविमंडळा जया देवे, ज्याची मर्यादा सागरा, जेणे स्थापिले फणीवरा, जयाचे निगुणे तारा अंतरिक्ष, चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले लोक तिनी, तया नाव देव. पहा समर्थ काय म्हणतायत, ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोच देव हा निर्धार निश्चयेसी. असा हा भगवंत आहे ज्यानं हे सगळं काही निर्माण केलेलं आहे. चराचर सृष्टीचा व्यापार,
तोच सर्वत्र व्यापून आहे. मेघमाळा, चंद्रबिंबी, अमृतकळा, रविमंडळा असेल, समुद्र असेल, शेष असेल, नाहीतर हे अंतरिक्ष ब्रह्मांड असेल. इतकंच काय, सर्व जीवयोनी, चारी खाणी चारी वाणी. इतकंच नाही तर ब्रह्मा, विष्णू आणि हर हे ज्याचे अवतार आहेत तो खरा देव आहे निश्चितपणे, असं समर्थ म्हणतात. देव्हाराचा उठोने देव करून येणे सर्व जीव, तयाचेनी ब्रह्म कटाव निर्मिला न वचे. याचा अर्थ असा आहे, देव्हाऱ्यातील देव हा काही खरा नाही. समर्थांचं हे वाक्य धक्कादायक वाटेल, पण त्यांना तत्त्व समजावून सांगायचं आहे. कारण त्या देवाच्या आत कोण आहे तो खरा देव आहे. बाह्यरूपाकडं आपण पाहतो आणि खऱ्या देवाकडं आपली दृष्टी जात नाही. समर्थ म्हणतायत, देव्हाऱ्यामधला देव जीव, प्राणी किंवा ब्रह्मांड निर्माण करू शकत नाही. आता ज्या समर्थांनी सगुणोपासना सांगितली, मंदिरं स्थापन केली, तेच समर्थ देव्हाऱ्यातील देवाबद्दल असं बोलतात. तेव्हा त्यांना जे तत्त्व समजावून सांगायचं आहे ते समजलं पाहिजे. ते समजलं तर खरा भगवंत आपल्याला समजेल. अन्यथा आपली अशीच फरफट होत राहील. ठाई ठाई देवासती, तेही केली नाही क्षिती, चंद्र सूर्य तारा जीमुती, तयाचेनी नव्हे. समर्थ म्हणतायत, कितीतरी देव आहेत जगामध्ये, पण त्यांच्यापैकी कुणीही पृथ्वी निर्माण केली नाही, चंद्र सूर्य निर्माण केले नाहीत, तारामंडळ निर्माण केली नाहीत. त्यांच्यामुळं यातलं काहीही अस्तित्वात आलेलं नाही. हे आपण त्यातून बनवलेलं आहे. दगड काढला जमिनीतून आणि त्याला देवाचा आकार दिला आणि मग त्याला देव म्हटलेला आहे. पण त्याच्या मागचं तत्त्व कळलं नाही तर केवळ तो दगड राहील, ही कळकळ आहे समर्थांची. भगवंत व्यापकत्वानं व्यापून आहे आणि तो कशा प्रकारे व्यापून आहे आणि नेमका कोण आहे हे सद्गुरूंकडून ओळखून घ्यावं लागतं. ओळखलं तर आपल्याला सगुण भक्ती तादात्म्यतेने करता येते. नाहीतर विभक्तपणे जर भक्ती करायला गेलं तर ती भक्ती होऊ शकत नाही, उपासनाही होऊ शकत नाही आणि अशा विभक्ततेच्या भावानं देव भेटू शकत नाही. समर्थ म्हणतात, सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लाघव, नेणती ब्रह्मादिक. अशा प्रकारे ज्यानं सर्व काही निर्माण केलेलं आहे, अनंत ब्रह्मांडे निर्मिलेली आहेत, तो खरा देव आहे. पण तो कसा आहे? निरवयव आहे. म्हणजे त्याला कुठलाही आकार नाही, कुठलाही रंग नाही, कुठलंही नाव नाही, काहीही त्याचं स्वरूप असं दाखवता येत नाही. असा निरवयव निराकार असलेला देव मात्र हे सगळं ब्रह्मांड निर्माण करतो, सांभाळतो, त्याचा लय करतो, पुन्हा निर्माण करतो. समर्थ याला त्या भगवंताची कला, लीळा, लाघव असं म्हणतात. हे ब्रह्मादिकांनाही कळत नाही. हे खऱ्या भगवंताचं विवरण ऐकल्यानंतर मग आता शंका उपस्थित केलेली आहे श्रोत्यानं. पण समर्थ म्हणतात, ती शंका पुढच्या समासात घेतलेली आहे. पुढच्या समासाचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण. ती शंका पुढच्या समासात, पण या समासात उरलेला विषय पूर्ण करूया असं पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात. येथे आशंका उठली ते पुढील ये समासी फिटली, आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. खऱ्या देवाबद्दलचं विवेचन समर्थ आधी सांगतायत या समासात आणि मग त्याबद्दल उठलेली सूक्ष्म आशंका पुढच्या समासात येईल. आता या समासाचा उर्वरित भाग आपण यथावकाश उजळणीमध्ये पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.